एकनाथ शिंदेंच्या राजकीय कौशल्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी हा व्हिडिओ बघायलाच हवा। कारण शिंदे एकाच खेळीमध्ये गणितं कशी बदलू शकतात याचं हे उदाहरण आहे। तेव्हा फार न लांबवता विषय सुरू करू। नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही बघताय सकाळ। त्याचं झालं असं की कोकणातलं राजकारण सध्या जरा वेगळंच वळण घेतंय। म्हणजे रायगड पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये संघर्ष पेटलाय, तर तिकडे तळ कोकणामध्ये स्वतः एकनाथ शिंदेंनी वाद पेटवली आहे। आता हा धमाका झाला तर मात्र अनेकांना झटका बसेल यात शंका नाही। रत्नागिरीमधून निवडून आलेले आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चांगली जागा पटकावलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढत्या ताकदीला पक्षातूनच लगाम घालण्याचा प्रयत्न होतोय का असं बोललं जातंय। आणि याला कारण बनले ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी। शिवसेनेत एकत्र असताना देखील साळवी आणि सामंत बंधू यांच्यात काही फार बरं होतं असं नाही। मात्र शिवसेना फुटल्यावर साळवींनी सामंतांना अनेकदा घायाळ होईल अशी टीका केली आहे। इतकंच नाही तर त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंनाही साळवींनी सोडलं नव्हतं। इकडे शिंदेंसोबत आल्यावर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंतांनी स्वतःसह राजापूरमधून बंधू किरण सामंत यांच्यासाठीही तिकीट आणलं आणि इतकंच नाही तर त्यांना निवडून आणून आपली ताकद सुद्धा सिद्ध केली। पण ज्या राजन साळवींना हरवून किरण सामंत निवडून आले त्यांनाच आता एकनाथ शिंदे पक्षात घेत आहेत अशी चर्चा आहे। सामंत बंधू जाहीरपणे विरोध करत असतानाही त्यांना न जुमानता शिंदे तिथे प्रतिनेतृत्व उभं करतायत हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे। एखादी रेष वाढवता येत नसेल तर त्याच्या शेजारी दुसरी मोठी रेष उभी करा या नियमानुसार शिंदे साळवींना बळ देत आहेत। त्यामुळे तळ कोकणातली सामंतशाही मोडून काढण्याचा त्यांचा मानस स्पष्ट आहे। भाजपशी उदय सामंत यांचे असलेले उत्तम संबंध आणि ते शिंदेंऐवजी उपमुख्यमंत्री होण्यास तयार असल्याच्या चर्चांनंतर आता हे घडताना दिसतंय हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे। अर्थात सामंतांनी असं काहीही नव्हतं, शिंदेच आमचे नेते आहेत, मला उपमुख्यमंत्री व्हायचं नाही असं वारंवार सांगितलं असलं तरी राजकीय महत्त्वाकांक्षा कोणत्याही नेत्याला असते। सामंतांची ती उघड झाली इतकंच, पण आता त्याचे परिणामही भोगावे लागतात। पक्षाच्या नेतृत्वाला चॅलेंज केलेल्या पंकजा मुंडे असोत किंवा एकनाथ खडसे यांची राजकीय अवस्था सगळ्या महाराष्ट्राने बघितली आहे। उदय सामंत यांच्या नाकावर टिचून राजन साळवींचा विचार करणारे शिंदेही कदाचित हीच थिअरी मांडू बघत आहेत। त्यांच्यासमोर प्रतिनेतृत्व अशा बातम्या आलेल्या सामंतांच्या बालेकिल्ल्यात सामंतांच्या समोर ताकदीचा नेता उभारून त्याला ताकद देणं हाच खरं तर या खेळीचा भाग असू शकतो। या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।